सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. आज शनिवार आहे. आपल्या हनुमंतरायाच्या भक्तीचा वार आहे. आपण प्रश्नाच्या निमित्तानं सर्व सज्जन, माझ्या माता भगिनी आणि सर्व महापुरुष प्रश्नाच्या निमित्तानं येतात. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण साधू संतांच्या सान्निध्यामध्ये जातात, भगवंताच्या सान्निध्यामध्ये जातात, तर मला असं वाटतं प्रश्न आपला सर्वस्व नाहीये. आपल्या अंतकरणामध्ये साधूप्रती, भगवंताप्रती असणारं प्रेम हे सर्वस्व आहे. आपल्या अंतकरणामध्ये प्रेम असणं फार महत्वाचं आहे. कोणाला असं वाटत असेल की मी 5 शनिवार केले, माझा प्रश्न सुटला नाहीये, 10 शनिवार झाले, प्रश्न सुटणार नाहीये. प्रश्नाकडे लक्ष द्याल तर प्रश्न सुटल्याला लक्षात राहणार नाहीये तुमच्या. मला असं वाटतं प्रश्नाकडे लक्ष नाही पाहिजे. माझं कर्तव्य काय, माझं कर्म काय आहे, माझा कोणता अंतकरणाचा भाव आहे की मी साधूच्या दर्शनाला जातोय. काही लोकांना असं वाटतं की माझा अजून प्रश्न सुटलेला नाहीये, अजून किती दिवस लागणार आहेत. देव प्रश्न निर्माण करत नाहीये आणि देव प्रश्न सोडवतही नाहीये. आपलं कर्मच प्रश्न निर्माण करत असतो आणि आपलं कर्मच प्रश्न सोडवत असतो. ही जर भावना असेल, समजायचं तो आध्यात्मिक आहे. कारण देव एवढा छोटा आहे का प्रश्न निर्माण करायला? हो, आणि देव एवढा छोटा पण नाहीये की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी. भगवान परमात्माने तुम्हाला विवेक दिलाय. जेव्हा भगवान परमात्मा आपल्याला जन्माला घालतो ना, प्रत्येक सृष्टीमध्ये जीव जन्माला येतो ना, चाहे तो बोलका प्राणी असो, चाहे तो मुका प्राणी असो, प्रत्येकाला भगवान परमात्माने कर्म आणि विवेक दिलेला आहे. प्रत्येकाला बुद्धी आहे, प्रत्येकाला मन आहे, आणि मनही हे ईश्वर आहे. मनही ईश्वर आहे. कारण भगवंताचं अस्तित्व प्राणी हा नात्यानं आपल्या हृदयामध्ये असतं. प्रत्येकाला असं वाटत असतं, चला आपण गुरुदेवांकडे जाऊ, गुरुदेवांकडे प्रश्न मांडला की प्रश्न सुटतो. तर मला आपल्या सगळ्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगायचंय की श्रीराम शक्तीपीठ खूप छान काम करत आहे. आपण सगळे त्याचं अभिनंदन करताय. इथे डोळस भक्ती शिकवल्या जाते. साधू संतांनी नामाचं महत्व सांगितलेलं आहे. भगवंताच्या भक्तीमध्ये वशिला चालत नाहीये. भगवंताच्या भक्तीमध्ये वशिला चालत नाहीये. भगवंताच्या भक्तीमध्ये कोणीतरी, आपण काय म्हणू त्याला, कोणीतरी येऊन सांगणारा चालत नाहीये. कारण की जसं तुम्ही जेवण करतात, जसं तुम्ही पाणी पितात आणि तुम्हालाच आनंद होतो, तसंच जो भक्ती करतो ना त्यालाच त्याचा आनंद मिळतो. हो, कारण की ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान हे काही दिल्या जात नाही, शिकवल्या जात नाहीये. ते आपापल्या साधनेतून ते प्राप्त करायचं असतं. मला मान्य आहे तुम्ही मला प्रश्न विचारायला येतात, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तरही देतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे श्रीराम शक्तीपीठाची एक राम नामाची वही आहे. मी नेहमी एक्सप्लेन करतो. राम नामाची वही लिहित असताना, राम राम चिंतन करत असताना आपली मेंटॅलिटी सात्विक असणं फार गरजेचं आहे. मानसिकता आपली चांगली असणं फार गरजेचं आहे. कारण की पहिल्या प्रथम आपण देवाला काहीतरी आमिष देतात की देवा माझा प्रश्न सुटू दे, मग मी तुला नारळ फोडेल. माझा प्रश्न सुटू दे देवा, मग मी तुला काहीतरी देईल. देव एवढा छोटा आहे का तुमचं घेण्यासाठी? अरे बाबांनो, एवढं शरीर भगवंतानं तुम्हाला दिलंय, एवढं लाईफ, एवढं जीवन तुम्हाला दिलेलं आहे. देव तुमच्याकडून काही घेणार आहे का? घेणार नाहीये. पण तुमच्या हृदयाचा जो भाव आहे ना, निर्मळ स्वच्छ, तुमच्या हृदयाचं जे प्रेम आहे ना, ते भगवंताला आवडत असतं. आणि प्रेमानं नाम घ्या, टेन्शन मध्ये घेऊ नका. टेन्शन कमी करण्यासाठी तर भगवंताचं नामस्मरण गुरुदेव सांगतात आणि साधू संतही सांगत आले. साधू संतांनी जेवढंही देवाबद्दल एक्सप्लेन केलं, तर मला असं वाटतं त्या मार्गाने जर आपण सर्व गेलात तर सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. किती दिवसापासून माझ्याकडे येत आहे, किती दिवसापासून श्रीराम शक्तीपीठामध्ये येत आहे, हे टिपून ठेवू नका. कधीपासून मला देवाशी प्रेम झालंय, कधीपासून मला देवाची आठवण येत आहे, कधीपासून माझ्यामध्ये चेंजेस झालेत, कधीपासून माझ्यामध्ये बदल झालाय, कधीपासून मी खरं देवावरती प्रेम करतोय, खरं मी नामचिंतन लेतोय. आज हनुमंतराला सांगा, देवा संकट सहन करण्याची, दुःख सहन करण्याची देवा शक्ती दे, बाकी काही देऊ नको. सगळं दिलंस तू, बरोबर आहे ना? कारण की आपण देवाला काही देऊ शकत नाही.
आपण साधू संतांना काही देऊ शकत नाहीये. देव जर पैशाने दक्षिणाने जर प्रसन्न झाला असता तर आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत समाजामध्ये, या जगामध्ये आपल्यापेक्षा खूप श्रीमंत लोक आहेत. बरोबर आहे ना? देवाच्या नावाचे चक लिहिले असते, देवाला कोणी मनी ऑर्डर करून पाठवले असते. आता तर खूप सोपं झालंय टेक्निकने, बरोबर आहे का नाही? ह्या मोबाईलहून देवाला असे गपचूप पैसे पाठवले असते, देवाने पैशाबल्याचेच प्रश्न सोडले असते. मग तुम्ही आम्ही काय, कोण आहात सांगा? तर देवाकडे वशिला चालत नाहीये. श्रीमंत लहान मोठा चांगला वाईट देवाकडे काही नाहीये. तुमच्या हृदयाचं जे निर्मळ प्रेम आहे, तुमच्या अंतःकरणाचा जो भाव आहे, तो देवाला आवडत असतो. आणि तेव्हा आपल्याला ती शांती मिळते. ती शांती मिळाल्याच्या नंतरच आपण आनंदाने जीवन जगू शकतात. हो, आणि त्या शांतीसाठीच गुरुवर्यांचं दर्शन आहे, त्या शांतीसाठीच भगवंताचं नामस्मरण आहे. मला मान्य आहे तुम्ही प्रश्न सुटावे म्हणून रामराम लिहितात, चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. भगवान परमात्मा ज्याला जे पाहिजे ना ते देत असतो. फक्त एवढीच सात्विक दृष्टी ठेवा. हो, मी रामराम लिहिलंय आणि माझ्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, बरोबर आहे ना? हे तुम्हाला वाटलं, जाणवलं पाहिजे. कारण की दुसऱ्यामध्ये झालेला बदल तुम्हाला दिसतो, पण स्वतःमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसत नाहीये. स्वतःमध्ये झालेला बदल याच्यासाठी रामनाम आहे. कंपल्सरी प्रत्येकाने रामनामाची वही घेऊन जायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट देवाला सांगितल्यापेक्षा, गुरुवर्यांना सांगितल्यापेक्षा तुमच्या मनाला खूप तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकतात. कारण तुमचं मनही ईश्वर आहे, मनही भगवंताचं रूप आहे. कारण की आपल्याच मनाला माहित असतो मी चांगला आहे की वाईट आहे. आपल्याच मनाला माहित असतो मी हुशार आहे की मी कोणाला तरी फसवतोय. आपल्याच मनाला माहित असतं की मी किती उत्तमातून उत्तम चांगलं कर्म करतोय, मी किती चांगला आहे. दुसऱ्याला सांगायची गरज आहे का? दुसरा तुम्हाला सांगू शकत नाही. का बरं? की तो बिचारा काय अंतर्ज्ञानी नाहीये, त्याला काय दिव्यदृष्टी नाही, त्याची काय विचाराची साधना तेवढी नसते. आणि ज्यांची साधना आहे ते तुम्हाला सांगणार नाहीये, कारण त्यांना माहित आहे की तुम्ही चुकीचे आहात. हे सांगणं सध्या आता कलियुगामध्ये पाप वाटतंय, बरोबर आहे? म्हणजे तू जर चुकला असं जर कोणी सांगितलं तर त्याला वाटतं की मी चुकीचं नाहीये, सांगणारा चुकीचा आहे. त्याच्यासाठी ज्ञानी महात्मे जे आहेत ना, तर तुमच्या चुका सांगणार नाहीये. त्या चुका सुधारण्यासाठी कसं वागावं, कसं बोलावं, काय खावं काय खाऊ नाहीये, कुठे बसावं कुठे बसू नाहीये, किंवा कोणत्या वेळेला कोणतं डिसिजन घेतलं पाहिजे, कोणता निर्णय घेतला पाहिजे, हे ज्ञानी महात्मे सांगत असतात. आपण सर्वांनी जर कंपल्सरी रामनामाची वही घेऊन गेले आणि चिंतन केलं, देवाला काहीच सांगितलं नाहीये, आपोआप जर प्रश्न तुमचे सुटले, तर तेवढं हृदय पण मोठं असलं पाहिजे की गुरुदेवा, मी तुम्हाला प्रश्न विचारला नाहीये, इथून रामनामाची वही घेऊन गेलो, रामनामाची वही घेऊन गेले गुरुदेवा, मी फक्त राम राम करत गेले गुरुदेवा आणि माझे प्रश्न सुटत गेले. किती छान आहे ना? म्हणजे हा खूप चांगला एक मोठा पॉझिटिव्ह मेसेज आहे सगळ्यांना. आणि नामाशिवाय या नश्वर देहाला, या चंचल मनाला, या अस्थिर मनाला राम नामाशिवाय आणि गुरु कृपेशिवाय कोणतीही रामबाण औषधी नाही. देवाच्या नावाशिवाय, देवाच्या नामाशिवाय, गुरुवर्यांशिवाय आपले प्रश्न सुटणार नाहीत आणि सुटल्याने कळणारही नाहीये. कारण की आपण सगळ्यांनी खूप सात्विक व्हायला पाहिजे. गुरुदेवांच्या म्हणजे श्रीराम शक्तिपीठाच्या कंपाऊंडच्या आत आलं, तुम्ही एवढे पॉझिटिव्ह, एवढे आध्यात्मिक असतात, एवढे नम्र असतात. आणि जेव्हा कंपाऊंडच्या परत रिटर्न तुम्ही बाहेर जातात, जे तुमचं ओरिजिनल रूप आहे ना, जो तुमचा ओरिजिनल स्वभाव आहे ना, तुम्ही लगेच धारण करतात. काय बदल होईल सांगा बरं? एकदा तुम्ही खूप चांगल्या पॉझिटिव्ह ऊर्जेमध्ये, खूप चांगल्या वातावरणामध्ये तुम्ही आलेले आहात. त्या वातावरणामध्ये 1, 2, 3, 4 तास तुम्ही राहिलेले असतात. तर इथलं वातावरण पहा तुम्ही, आणि याच्या बाहेरचं, कंपाऊंडच्या बाहेरचं वातावरण पहा, जिथे संत संन्यासी आहेत, जिथे निष्पाप गायीसारखे निष्पाप प्राणी आहेत, जिथे साधना करणारे साधू आहेत आणि हनुमंतरासारखा महान संत आहे, तिथेच आनंद आहे.
तिथे शांती आहे. फक्त इथे आल्याच्या नंतर ना तुमच्या प्रश्नाची एवढी मोठी लिस्ट असते की त्या लिस्टमध्ये गुरुदेवाचं प्रेम आठवत नाहीये, हनुमंतराचं प्रेम आठवत नाहीये. इथे आल्याच्या नंतर मी थोडासा झाडू मारला पाहिजे, थोडी गायीची सेवा केली पाहिजे, मी झाडांना थोडंसं पाणी टाकलं पाहिजे, आश्रमात आल्याच्या नंतर माझ्याकडून काहीतरी श्रमदान घडलं पाहिजे. हे सुचत नाही तुम्हाला. माझं टायमिंग बघतात, म्हणजे तुम्ही 1ला 2ला आले तरी चालतं, मी तुमच्या अगोदर येऊन इथं बसायला पाहिजे. आता नाही टाळ्या वाजणार. पण जे प्रत्येक फक्त गुरुदेवांची वाट बघत असतं की अजून काही बाबा आला नाहीये, अजून काही गुरुदेव आले नाहीये, अजून काही महाराज आले नाहीये. अरे बाबांनो, एवढ्या बघा, संत महात्मे सद्गुरू हे भाग्याने मिळतात. भगवंताचं नाव भाग्याने मुखामध्ये येतं. हे सोपं समजू नका तुम्ही. तुम्हाला असं वाटेल की चला ठीक आहे, नाशिकहून गाडीमध्ये बसलं आणि श्रीराम शक्तीपीठामध्ये आलं की लगेच गुरुदेव प्राप्त होतात, असं नाहीये. लक्ष असू द्या, तुमच्या भाग्यामध्ये काहीतरी भगवंताने चांगलं लिहून ठेवलंय. तुमचं कर्म निश्चित काहीतरी चांगलं आहे, पूर्वजन्माचं काहीतरी सुकृत असेल, आणि म्हणून तर हा सत्संग आहे. पूर्वजन्मीच्या पुण्याशिवाय हा सत्संग होऊ शकत नाहीये. आपण काय करायला पाहिजे? चांगल्या गोष्टीचा लाभ घ्यायला पाहिजे, चांगल्या टायमिंगचा आपण लाभ घ्यायला पाहिजे, आपण त्याचं सोनं करून घ्यायला पाहिजे. आपण जोपर्यंत सद्गुरूच्या सान्निध्यात आहात, तर इथलं वातावरण बघा बरं. तुमचे मोबाईल सगळ्यांचे सायलेंट आहेत. तुम्हाला राग नाहीये. राग असला तरी आचारसंहिता माझ्या समोर तुम्ही बसलेले आहात. चेहऱ्यावर कोणताही नंबर नाहीये. बरोबर आहे. इथं आलात तर बघा, तुम्ही तुमचे चेहरे पहा. छोटे छोटे आरसे घेऊन जर आले आणि असे पाहिले, किंवा डोळे झाकून जरी तुम्ही तुमचे चेहरे पाहिले, तर तुम्हाला बघावं असं वाटेल. माझाच चेहरा आहे, माझ्याच घरचा मोठा आरसा आहे, पण मी आरशामध्ये बघायला गेले की एवढं टेन्शन आहे की मला माझा चेहराही बघू वाटत नाही, एवढा राग माझ्या मनामध्ये आहे. याचं कारण सांगा. याचं कारण आहे अज्ञान. याचं कारण अज्ञान आहे. कोणाचा तरी मी तिरस्कार करतोय, कोणाबद्दल तरी माझ्या मनामध्ये जळवृत्ती आहे, कोणाबद्दल तरी माझ्या मनामध्ये द्वेष आहे, कोणाचं तरी वागणं मला पटत नाहीये. माझं वागणं मी लॉकरमध्ये ठेवलंय, माझ्या वागण्यावरती मी खूप सुंदर कपडा टाकलेला आहे, माझं वागणं मला अजिबात दिसत नाहीये. पण दुसऱ्यांचे सगळ्या प्रत्येक क्रिया, प्रत्येक मोमेंट, प्रत्येक क्षण मी लिहून ठेवतोय आणि जाऊन आरशामध्ये बघतोय. माझा आरसा खूप सुंदर आहे, आरशाचा काही दोष नाहीये. हो, पण तुमचा चेहरा तुम्हाला बघू वाटत नाहीये. हो, तुम्हाला तहान लागलेले असते तरी तुम्हाला पाणी पिऊ वाटत नाहीये. हो, तुम्हाला भूक लागलेली असते, इतकं अन्न तुम्ही स्वादिष्ट बनवलंय, पण तुम्हाला तुमचंच अन्न खाऊ वाटत नाहीये. एवढे बेचैन, एवढे उदास, एवढे स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये तुम्ही आहात. याचं कारण काय आहे? याचं कारण आहे की आपण स्वतःला कधीही शोधत नाहीये. हो, आपण स्वतःला जेव्हा शोधाल, स्वतःच्या जेव्हा चुका तुमच्या लक्षात येतील, तेव्हा मात्र तुम्हाला तुमचं घरच नाहीये, तर सगळं जग तुम्हाला मंदिर वाटेल आणि सगळ्या मूर्त्या वाटतील तुम्हाला देवाच्या. कारण की जगामध्ये, माझा अनुभव तुम्हाला सांगतो, जगामध्ये एकही जीव वाईट नाहीये, एकही व्यक्ती वाईट नाहीये. आपले कोणी स्पर्धक नसतात, आपले कोणी दुश्मन नसतात, आपल्याबद्दल कोणी वाईट बोलत नाहीये. आपल्यामध्ये सगळे ते गुण असतात, आणि प्रत्येकामध्ये आपण जेव्हा भेद करतात ना, ते समोरचे लोक रिॲक्ट, म्हणजे समोरचे लोक जसे, म्हणजे तुम्ही जसं त्यांना देतात तसे ते रिटर्न तुम्हाला देत असतात. एखाद्याला जा बरं प्रेमानं बोला, तो कितीही नास्तिक असला, कितीही वाईट असला, चुकीचा असला, तरी तो तुम्हाला प्रेमानंच बोलल. तुम्ही जाऊन त्याला काहीतरी वाईट शब्द वापरा, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वापरेल. तुम्हाला सगळ्यांना पटतंय ना, मी मराठी बोलतोय, समजतं ना सगळ्यांना. पण जे समजायचं, मला प्रचंड राग आलेला आहे, माझं काहीतरी चुकतंय, माझं चुकतोय म्हणून समोरची व्यक्ती मला तशी वागवते, तशी वागणूक मला देते, मी कुठेतरी कमी पडलोय म्हणून हे सगळं घडतंय. आणि जेव्हा लोक आपल्याला प्रेम देतात, चांगलं म्हणतात ना, समजायचं मी चांगलं आहे म्हणून हे लोक मला चांगलं म्हणतात.
मी बरोबर आहे. जर मी बरोबर नसतो तर एवढं उदार मनाचं कोण आहे? एवढं साधू संतांसारखं मोठ्या हृदयाचं कोण आहे? भगवंतासारखं एवढं मायाळू प्रेमळ कोण आहे? तुम्ही जसे देतात ना, जसं जमिनीमध्ये आपण पेरतात ना, तशी ती जमीन माता राणी काळीमाई तुम्हाला देत असते. तर तुम्ही समाजामध्ये प्रेम वाटत राहा, समाजामध्ये समाजाची सेवा करत राहा. कोणाचे गुणदोष बघू नका, कोणाचे गुणदोष बघून त्याला जज करू नका. त्याचं कर्म कर्तव्य बघा, त्याचा स्वभाव बघा, तो बोलतोय त्याच्या पाठीमागलचं कारण शोधा की ही व्यक्ती अशी का वागते, का बोलते. तर मला असं वाटतं आपण खूप शहाणे आहात, आपण सध्या आहात, सगळे समजून घेणारे आहात. 24 तास आपण सगळे ऑनलाईन आहात. सगळ्या जगातला हिशोब किताब आपल्याला सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. एखादा आध्यात्मिक व्हिडिओ आला तर तुम्ही त्याला रिप्लाय देत नाही, चांगलं आणि वाईटही म्हणत नाहीये. पण एखाद्याने तुम्हाला काही पाठवावं, जरी तुम्हाला ते टाईप करता नाही आलं तर फॉरवर्ड कराल, याचं उचलाल आणि त्याच्याकडे पाठवाल. पण पाठवाल का बरं? का बरं सांगा? की मी जर त्याला काहीतरी पाठवलं ना तर माझी, आपण काय म्हणू, माझी इज्जत राहील, मी पण ज्ञानी आहे असं त्याला वाटेल. सज्जनांनो, कोणालाही काही पाठवू नका, कोणाबद्दल चांगलं आणि वाईटही बोलू नका. जेव्हा तुम्ही माणसासारखे माणसं वागायला लागताना, जेव्हा तुम्ही माणसासारखे वागायला लागतील ना, सगळे तुम्हाला देव बनतील. सगळे तुम्हाला देव बनतील. याचं कारण सांगू तुम्हाला. तुमच्या वाणीमध्ये भगवान परमात्माने इतकं प्रेम, इतकं अमृत त्या वाणीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. जसे तुमचे शब्द प्रयोग होतात ना, तसे लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतात. जसे तुमच्या शब्दांचे उच्चार असतात ना, तसे सगळे जीव प्राणी तुमच्या जवळ येत असतात. चांगले शब्द असतील तर तुमच्या जवळ येतील, तुमचे शब्द जर कर्कश असतील, चुकीचे असतील तर ते प्राणी निघून जातील. मला असं वाटतं, देवाला शोधू नका आणि देवाला शोधायची गरजही नाहीये. तुमच्या मनामध्ये जे चांगलं मन आहे ना, तुमच्या शरीरामध्ये जे चांगलं मन आहे ना, तेच देव आहे, त्याला शोधा. सगळं जग सापडेल तुम्हाला. सगळं जग तुमच्या हृदयात भरलेलं आहे. कारण की भगवान परमात्मा तुम्हाला कधी चांगलंही म्हणत नाही, वाईटही म्हणत नाही, कारण की त्या मनाचं परिवर्तन आहे. मला काही भक्तांनी प्रश्न केला, काही साधकांनी प्रश्न केला, गुरुदेवा इथे म्हणे एक फुलाचं दुकान ठेवा गुरुदेवा, इथे रुईची माळ भेटली पाहिजे गुरुदेवा, इथे आम्हाला जेव्हा तुमच्याकडे येतात तर आम्हाला थोडीशी फुलं आणायची असतात, आम्हाला थोडासा प्रसाद आणायचा असतो. तर मी त्याला सांगितलं, बेटा इथं जर फुलाचे दुकानं लावले ना तर आपण त्या हारामध्ये फुलामध्येच बिझी राहू, एक वेळा सुखदुःख बाजूला राहील. इथे दुकानदारी नाहीये, इथं नामाची दुकानदारी आहे, इथं प्रेमाची दुकानदारी आहे. हो, भविष्यामध्ये फ्युचरमध्ये सगळं डेव्हलप झाल्याच्या नंतर फुलाचे दुकान लागू शकतं असं नाही म्हणणार मी, कारण जिथे संत आहे, जिथे भगवंत आहे, हो तिथे भक्त लोकांचे पोट भरण्यासाठी, त्यांना अन्न प्राप्त होण्यासाठी, त्यांना आनंद देण्यासाठी भगवान परमात्मा ही सगळी डेव्हलपमेंट करत असतो. जेव्हा आश्रमाची डेव्हलपमेंट होईल, कुंभ चालू होईल, तेव्हा फुलाचे पण दुकानं दिसतील तुम्हाला, वेगवेगळे प्रोडक्ट पण तुम्हाला दिसतील. पण मला असं वाटतं ते प्रोडक्ट आणि देव आणि गुरु याचा काहीही संबंध नाही आहे. फुलं घ्यायचे ते तुमचं समाधान आहे. देवाला वाहिल्याच्या नंतर ना, तुम्ही वाहिले तरी देवाला काही वाटणार नाही, नाही वाहिले तरी काही वाटणार नाहीये. तुमच्या मनाच्या समाधानासाठी हे दुकान आहेत. हे सगळं जे चाललंय ना, हे तुमच्या समाधानासाठी आहे. देवाला फक्त आणि फक्त तुमच्या मनाचं निर्मळ प्रेम लागतं. हे प्रेमाचे फुलं फार महागडे आहेत. तर आपल्या सगळ्यांना मला सांगणं आहे, जर तुम्हाला कोणाला वाटत असेल ना मला हनुमंतरायाला फुलं व्हायचेत, तर पवननगरला, सातपूरला चांगली फुलाची दुकान आहेत. एखाद्या वेळेस जर तुम्ही सगळ्यांना विचार केला आणि त्या दुकानदाराकडे जर तुम्ही गेले आणि सांगितलं की आम्हाला फूल हार द्या, आम्हाला हनुमंतरायाला घेऊन जायचं, ते दुकानदार विचारेल की हो एवढे फुलं वगैरे शनिवार कुठे घेऊन चालले तुम्ही? तर असं श्रीराम शक्तीपीठ आहे ना, जाणे बिचारा तो फुलावाला जेव्हा इथे येईल
पावलीने तुमचे फुलं. म्हणजे त्या फुलाबरोबर एखादा दुःखी प्राणी इथे येऊन त्या फुलासारखा सुगंधी होईल, ही तर देवाची भक्ती आहे. एवढे फुलं तुम्ही कुठे घेऊन चाललात? तर आम्ही श्रीराम शक्तीपीठामध्ये हनुमंतरायाचं मंदिर आहे. आम्ही गुरुदेवांचे आमचं पूजन करतात प्रत्येक शनिवारी सत्संगाला. तर ते लोक येतील. म्हणजे खरी देवाची भक्ती कोणती आहे? जर एखाद्या दारूवल्याची दारू सुटली की त्याने 50 दारूवले इथं घेऊन यायचे. किती? पण दारूवले एवढे लबाड, त्याची दारू सुटल्याच्या नंतर 6 महिने तो गायब होतो, परत दारू पिऊन इथे येतो. का रे दादा, 6 महिने नव्हता आणि सुटली होती गुरुदेवा, मग आता कुठून आली? म्हणजे तो दुसऱ्याला तर कोणाला आणतच नाहीये. बघा, माणसानं माणसाचा धर्म पाळला पाहिजे. तुम्हाला वाईट वाटायला नाही पाहिजे. आणि मी कधीही वाईट शब्द कधी प्रयोग करणार नाही तुमच्यासाठी. का बरं? की पहिल्या प्रथम तर तुम्ही माझे देव आहात. तुमच्यामुळे ही बडबड करतोय, तुमच्यामुळे मी बोलतोय, तुम्ही समोर बसलात म्हणून बोलतोय मी. तर जर दारू सुटली आणि जर त्या दारूवलेनं त्याचा जर मित्र आणला इथे, त्याची दारू सुटली, तर एकमेकाला आदर्श होतो. त्याला असं वाटतं की मी 50 लोक तिथं नेलेत. मी जर दारू पिलो तर लोक मला नावं ठेवतील. त्या लोकांच्या भीतीपोटी, चांगल्या मनापोटी, चांगल्या माणूसपणापोटी तो बिचारा दारू पिणार नाहीये. त्याच्यामध्ये प्रगती होईल. पण त्याच्या घरच्या लोकांचा एकच उद्देश असतो की माझ्या नवऱ्याची दारू सुटली पाहिजे, माझ्या मुलाची दारू सुटली पाहिजे, अख्खं जग पेलं तरी चालेल. हा माणसाचा भाव नाहीये. तुम्हाला जसा आनंद वाटतो ना तुमच्या घरच्यांची दारू सुटल्याच्या नंतर, तर दुसऱ्याला आनंद देणं ही देवाची पूजा आहे. दुसऱ्यांचं दुःख दूर करणं, दुसऱ्याच्या संकटात जाणं ही देवाची पूजा आहे. तर आपण सगळ्यांनी सज्जनांनी, माझ्या माता भगिनींनी जर हे काम केलं तर मला असं वाटतं श्रीराम शक्तीपीठाचं हे खूप सुंदर डोळस काम आहे. सज्जनांनो, विचार करायची गोष्ट आहे. टेक्निक कुठे गेलेला आहे, जग कुठं गेलंय, आणि आपला भारत, आपला महाराष्ट्र कुठे, लक्ष असू द्या सज्जनांनो. हा दिव्य महाराष्ट्र साधू संतांचा महाराष्ट्र आहे. दिव्य भूमी ऋषी मुनींची भूमी, भारत भूमी ऋषी मुनींची आहे. आपल्या परंपराची, धर्म संस्कृतीची आहे. ही माणुसकीचा भारत आहे. हा भारत विद्वान आहे. आणि आपण कुठे आत पाहणार? तर मला सांगायचंय, टेक्निकनं जग कितीही पुढे गेलं असेल तर टेक्निक पेक्षा पॉवरफुल अध्यात्म आहे. हो, गुरुदेव आपल्या सगळ्यांना सांगतात, मी नेहमी एक्सप्लेन करत असतो, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. कर्व युअर सेन्सेस ऑन युअर माइंड अँड सी द लॉर्ड विदिन युअर हार्ट. हो, भगवंताचं दर्शन जर तुम्हाला करायचं असेल ना, ते तुमच्या हृदयात आहे. बाहेर जायची गरज नाही, बाहेर शोधायची गरज नाही देवाला. हो, तुमचं अध्यात्म डोळस असलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित असलं पाहिजे की राम सोडल्याच्या नंतर, गुरु सोडल्याच्या नंतर अशी जगात कोणतीच औषधी नाही की ते माणूस बनवेल. एक भगवंताचं नाम आणि सद्गुरू सोडल्याच्या नंतर आपल्यावरती कोणाचाही इफेक्ट, परिणाम होत नाही. सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, आता तुम्हाला वाईट वाटत असेल, तुम्हाला वाईट वाटावं म्हणून मी बोलत नाहीये. समाज हुशार व्हावा, समाज जागृत व्हावा, समाजाची डोळस भक्ती असावी, राष्ट्रप्रेम त्याचा असावा, साधू संतांचा रिस्पेक्ट असला पाहिजे. त्याच्यासाठी गुरुदेव बोल, कोणावर टिप्पणी करणं हा माझा धर्म नाहीये, माझा स्वभाव नाहीये. मी कोणाला तरी वाईट म्हणेल. कोणाला वाईट म्हणून तुम्ही चांगले नाही होऊ शकत. कोणाला नावं ठेवून तुम्ही मोठे नाही होऊ शकत. कोणाच्या चुका दाखवून तुम्ही शहाणे नाही होऊ शकत. हे मला चांगलं माहीत आहे. पण माझ्या माता भगिनी, माझ्या माऊल्या दुःखापोटी फसतात म्हणून मला कधी कधी खूप जबाबदार याच्यानं मला बोलावं लागतं. आणि कधी गुरुदेव चुकीचे शब्द वापरून बोलत नाहीये. कुठे जावं, कुठे नमस्कार करावं, कुठे दान धर्म करावं, कुठे समर्पित व्हावं, कुठे मनाला स्थिर वाटतं, कुठे मनाला आनंद मिळतो, कुठे विश्रांती वाटते, हे शोधणं फार गरजेचं आहे सज्जनांनो. कारण की आपापली झोळी भरण्यासाठी समाजामध्ये बऱ्याच प्रकारे धर्माच्या नावाखाली लोकांचे व्यवसाय आहेत. माझं सांगणं कर्तव्य आहे, माझं बोलणं कर्तव्य आहे, कारण मी भारतीय आहे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना सांगणं माझं कर्तव्य आहे. मी जर तुम्हाला नामचिंतन सांगत असेल, मी जर तुम्हाला भगवंताची भक्ती सांगत असेल, तर मला असं वाटतं माझ्या मागं, माझ्या अगोदर
जे महात्मे, जे महापुरुष, दिव्य पुरुष या भारताला संस्कृती जे ठेवून गेलेल्या आहेत, त्या महात्म्यांच्या चरण कमलाची सेवा म्हणून मी स्वीकार केली. म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक्सप्लेन करतोय. माझं स्वतःचं काही नाहीये, कारण तेवढा मोठा तेवढा विद्वान नाहीये मी या व्यासपीठावरून तुम्हाला प्रबोधन करण्यासाठी किंवा काही सांगण्यासाठी. तर मला असं वाटतं की समाज जर मला मानत असेल तर त्या समाजाला योग्य मार्ग दाखवणं माझं कर्तव्य आहे. म्हणून मला सगळ्यांना बोलावं लागलं. आणि मला असं वाटतं की मी एवढे शब्द बोललो, याच्यातले 2-3 जरी शब्द तुम्ही वापरले तर मला असं वाटतं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये. 2-3 शब्दाचं अनुकरण करा तुम्ही सगळ्यांना. खूप छान वाटलं. आपण सगळ्यांनी खूप छान श्रवण केलं. आणि विशेष मला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सांगायचंय की साधू संतांप्रती आता कुंभ येतोय. तर साधू संत महापुरुष 12-12 वर्षे गुफामध्ये साधना करतात. कुंभाच्या निमित्तानं समाजाला आपल्यासारख्या सगळ्या भक्त लोकांना आशीर्वाद देण्यासाठी ते महात्मे येत असतात. तर त्या महात्म्याबद्दल जे लोक चुकीचे शब्द प्रयोग करताय, नागा साधूबद्दल काय काय बोलताय, साधूबद्दल काय काय बोलताय समाजामध्ये, तर मला असं वाटतं हे ऐकून तुम्हालाही वाईट वाटत असेल, तुमचे मन दुखत असतील. पण अशा लोकांना मला असं वाटतं, तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ जर पाहिला आणि साधूबद्दल चुकीचं बोलत असेल तो, तर तुम्ही छोटासा व्हिडिओ बनवा. आता सगळ्यांकडे खूप मोठे मोठे मोबाईल आहेत. साधूप्रती त्या व्यक्तीला मेसेज नका करू, फोन करू नका, व्हिडिओ बनवा. त्या व्यक्तीचं नाव सध्या घेऊ नका, व्हिडिओ बनवा. साधू संतांचं महत्व सांगा, साधू संतांप्रती काय शब्द प्रयोग केले पाहिजे हे तुम्ही बोला. आणि ती व्यक्ती बरोबर पाहिल, त्या व्यक्तीपर्यंत मेसेज पोहोचेल आणि त्या व्यक्तीला कुठेतरी बुद्धी चांगली येईल की आपण साधू संतांप्रती आपण काय शब्द वापरायला पाहिजे. काही लोकांनी 4 पुस्तकं वाचले की त्यांना वाटतं आम्ही खूप विद्वान आहात. थोडेसे आध्यात्मिक पुस्तकं वाचले की त्या लोकांना आमच्याकडे खूप अध्यात्म आहे. आणि ते लोक साधू संतांची इज्जत कमी करतात, साधू संतांना रिस्पेक्ट देत नाही, साधू संतांप्रती काहीतरी बोलताना आपल्याला दिसतात, तर आपल्या सगळ्यांचे मन दुखतात. तर मला असं वाटतं की आपल्या देशाला संविधान आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दिव्य पुरुषाने आपल्याला एवढं मोठं संविधान भारताला दिलेलं आहे. संविधानानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत. 19वा आर्टिकल आहे, तुम्ही तुमचं स्वतःचं मत मांडू शकतात. एखादा चुकीचा बोलत असेल, तू चुकीचा आहे असे तुम्ही सांगू शकतात. मला असं वाटतं हे तुम्ही मांडू शकतात. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिव्य पुरुषाने आपल्याला हा अधिकार दिलेला आहे. तर मला असं वाटतं भारत एक असा देश आहे की तुमचं मत तुम्ही मांडू शकतात. भारत असा देश आहे की भारताचे जेवढेही लोक आहेत ते भारतीय नागरिक तत्व महामानवाने प्रत्येकाला दिलेलं आहे. म्हणजे श्रीमंत, गरीब, ज्ञानी, जात बघून महामानवाने नागरिक तत्व तुम्हाला दिलेलं नाहीये. प्रत्येक जण भारतीय आहे. पहिल्या प्रथम तर मला असं वाटतं या लोकांना उत्तर देण्यासाठी ना, पहिला जर तुम्हाला ग्रंथ शोधायचा आहे, पहिलं जर तुम्हाला चांगलं आपण काय म्हणू मार्गदर्शन करणारं चांगलं तुम्हाला पुस्तक शोधायचं आहे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सर्वात महत्वाचं आहे संविधान. संविधान जर तुम्ही एकदा बघितलं, संविधानामधले तुम्हाला आर्टिकल जर एकदा कळाले, तर तुम्ही कुठेही फसणार नाहीये, चुकीचं वक्तव्य करणार नाहीये. प्रत्येक भारतातला नागरिक माझा वाटेल, माता भगिनी माझी वाटेल, माझा भारत वाटेल, भारताबद्दल आपल्याला प्रेम वाटेल आणि या भारत मातेबद्दल आपल्याला अभिमान सध्या वाटेल. किंवा जेव्हा अधिकार तुम्हाला माहीत होतील तेव्हा. हो सज्जनांनो, माझ्या माता भगिनींनो, प्रत्येकाला सगळ्या गोष्टी माहित आहेत, पण संविधान मात्र घराघरापर्यंत पोहोचलं नाहीये. माझा संकल्प आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घराघरामध्ये पोहोचलं पाहिजे. आणि जेव्हा हे संविधान मुलींना कळेल, हे संविधान मुलांना कळेल, हे संविधान शहाण्या लोकांना कळेल, हे संविधान आवण्यामध्ये काम करणाऱ्या माझ्या साधारण माझ्या आदिवासी बांधवांना कळेल, हे संविधान सगळ्यांना जेव्हा कळेल, तेवढ्यांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होईल, एक नवीन कॉन्फिडन्स त्यांना येईल की नाहीये, संविधान म्हणजे आमचं रक्षण आहे, संविधान म्हणजे आमची दिशा आहे, संविधान म्हणजे आम्हाला गरुडासारखी भरारी मारण्यासाठी शक्ती देणारं संविधान आहे.
संविधान आहे तर आपण आहात. आज संविधान देशाला नसतं तर एवढ्या गुण्या गोविंदानं आपण एकमेकाशी सुसंवाद केला नसता. या व्यासपीठावर बसून मी एवढं बोलू शकलो नसतो, कारण की हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे, महापुरुषांना अभ्यास करा, कुठेही फसू नका, श्रद्धा ठेवा आणि श्रद्धा ही आंधळी करू नका. कारण की आपल्याला विवेक तेवढा आहे. आणि आपल्या मुलांना आणि मुलींना प्रचंड शिकवा, खूप शिकवा मुलांना. मुलं शिकतील तरच तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल. मुलं शिकणार नाही तर प्रगती होणार नाहीये. शेजारचा मुलगा कलेक्टर झाला, आनंद आहे, अभिमान आहे, पण प्रगती त्या कुटुंबाची आहे, माझ्या कुटुंबाची नाहीये. माझे मुलं जेव्हा शिकतील तेव्हा आनंद पण आहे, समाधान पण आहे आणि प्रगती पण आहे. म्हणून आपली मुलं मुली शिकवा. ओके, मुलामध्ये मुलीमध्ये भेद करू नका. सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम. खूप छान आपण सगळ्यांनी श्रवण केलं. मी हनुमंतराकडे विनंती करेल, भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य दे, आरोग्य चांगलं दे, तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. आणि आज माझ्याकडे हनुमंतराकडे जे जे भागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्णारी, जय श्रीराम.